दिल्लीतल्या पालम एअरपोर्टवरती आपण बघतोय पार्थिव जे आहे ते आता पोहोचलेलं आहे। C-14 ग्लोब मास्टर हे आताच विशेष विमान हे पार्थिव जे आहेत ते घेऊन पोहोचलेले आहेत आणि त्या इथून आपापल्या मूळ गावी जे आहे ते पार्थिव पाठवलं जाईल। शास्त्रू नयनांनी आपण बघतोय आता पार्थिवाला पालम एअरपोर्टवरती इथून निरोप दिला जाईल। समोरची दृश्य पालम एअरपोर्टवरची आहेत जिथे CRPFच्या शहीद झालेल्या जवानांचं पार्थिव आता पोहोचलेलं आहे। प्रत्येकाचे डोळे आपण बघतो पाणावलेले आहेत आणि साश्रू नयनांनी आता इथून पार्थिव जे आहेत ते त्यांच्या राज्यात त्यांच्या मूळ गावी हे नेलं जाईल। ग्लोब मास्टर या विशेष विमानानं आपण बघतोय की आता पार्थिव जे आहे पालम एअरपोर्टवरती तिथली दृश्य आहेत, मात्र अतिशय वेदना देणारी ही दृश्य आपण समोर बघतोय। एक स्पेशल विमान करावं लागले यासाठी इतक्या संख्येनं आपले जवान शहीद झाले आणि त्यांचं पार्थिव घेऊन आता ग्लोब मास्टर पालम एअरपोर्टवरती दाखल झाले आणि एक एक पार्थिव आता आपण बघतोय या विशेष विमानातनं बाहेर आणलं जात आहे। ज्यांच्याबरोबर इतकी वर्ष काम केलं ते आपल्या साथीदारांना खांदा देण्याची वेळ आता या सगळ्या जवानांवरती आली आहे। ग्लोब मास्टर या स्पेशल विमानानं हे पार्थिव पालम एअरपोर्टवरती आता दाखल झालेले आहेत आणि इथनं त्यानंतर आपल्या मूळ गावी आपल्या राज्यातील मूळ गावी हे पार्थिव जे आहे ते नेलं जाईल। आणि कर्नल राजन फडके जी आपल्यासोबत आहेत, कुठच्याही सैनिकासाठी आणि कुठल्याही सच्चा भारतीयासाठी अतिशय वेदना देणारी सगळी दृश्य, अतिशय वेदना देणारी गोष्ट आहे, कारण हा भ्याडपणाने हल्ला केलेला आहे। आणि आता आपण लक्षात घेतलं जो आदिल दर म्हणून जो इसम याच्यात गोवला गेलेला आहे तो स्टोन पेल्टर होता आणि त्या स्टोन पेल्टर विषयी इथं जेव्हा स्टोन पेल्टर्सना पॅलेट गन्सनी लागल्या तेव्हा एवढं थोटान माजवलं होतं इथं ह्युमन राईट वाल्यांनी की हे झालं ते ह्युमन राईट व्हायलेशन झाली। तर आत्ता हे 40 जण गेलेले आहेत, यांचा ह्युमन राईट नाहीये, यांना काही ह्युमन राईट नाहीत, हे ह्युमन बिईंग नाहीत, मानवाधिकार ह्यांचे हनन झालेले नाहीत। पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा स्टोन पेल्टर मधनं उभा झालेला दहशतवादी आणि आत्ताच्या तारखेला जे दहशतवादी आहेत किंवा आत्ता जे 20, 22, 23 वर्षाची मुलं आहेत त्यांचा जन्म जवळजवळ 95-92 या साली झालेला आहे, जेव्हा काश्मीरमध्ये आतंकवाद आणि मिलिटन्सी फोफावलेली होती आणि त्यांनी जन्मजातच आतंकवाद बघितलेला। हा खरा मूळ डिफरन्स आहे। आणि दुसरी गोष्ट हे उघडतात सकाळी व्हॉट्सॲप वगैरे, त्यांना ते ISI मदरसान ह्या सगळ्याकडनं जे मेसेजेस येतात आणि त्यांचे ब्रेन वॉश होऊन जाते। आपण इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर करून हे थोडं थांबवायला पाहिजे। नक्कीच मात्र ही समोरची दृश्य आपण बघतोय पालम एअरपोर्टवरची दृश्य आहेत आणि तिथं ग्लोब मास्टर या विशेष विमानानं आता हे पार्थिव जे आहेत ते विमानतळावरती आणले गेलेत। वैशाली मालेवार माझी सहकारी आपल्या सोबत आहे पालम एअरपोर्टवरनं। वैशाली, अतिशय दुःखद अशी दृश्य आहेत सगळी, मात्र ज्यांच्याबरोबर इतकी वर्ष काम केलं त्यांना आता खांदा देण्याची वेळ या सगळ्या जवानांवरती आलेली आहे। आता इथून पुढे काय नेमका कार्यक्रम असणार आहे त्याविषयी सांगशील? पार्थिव जे आहे ते त्यांच्या मूळ गावी नेलं जाईल? अगदी आता वैभव, ज्या प्रकारे जे पार्थिव शरीर ते सगळे आलेले आहे सगळ्या जवानांचे आणि यानंतर राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी हे देखील त्या एअरपोर्टवर आहे ते श्रद्धांजली वाहतील आणि त्यानंतर मग त्या शहीदांच्या पार्थिव शरीराचा प्रवास त्यांच्या घराकडे सुरू होणार आहे। देशाच्या वेगवेगळ्या भागातून हे जवान आहेत किंवा महाराष्ट्रातले 2 जवान आहेत, त्यांच्या घराकडे हे पार्थिव शरीर निघणार आहेत आणि त्यानंतर मग घरचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्या लोकांकरिता हा खूप जास्त ट्रॅजेडिक मुवमेंट म्हणता येईल, कारण ज्या प्रकारे हल्ला झाला तर त्यानंतर अनेकांचे चेहरे म्हणा किंवा बॉडी ही बघण्यासारखी राहिलेली नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आपला माणूस जातो त्यानंतर सगळ्यात वाटतं की शेवटच्या क्षणी त्याला बघणं, पण ते देखील जवानांच्या कुटुंबातल्या लोकांना ते म्हणता येईल तसं जे बघता येणार नाही, त्यांना शेवटचं दर्शन घेता येणार नाही व्यवस्थितपणे, हे सगळ्यात ट्रॅजेडिक गोष्ट म्हणता येईल। पण आता सध्या जी आहे की सगळ्या जवानांचे जे पार्टिसिपेट आलेले आहेत आणि PM आणि राहुल गांधी आणि इतर जे नेते त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत।
नक्कीच वैशाली, मात्र हे दृश्य आपण बघतोय विशेष विमानानं हे पार्थिव जे आहेत ते पालम विमानतळावरती आता दाखल झालेले आहेत. मात्र अशा प्रकारे एक विशेष विमान आणि त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात आपण बघतोय ही सगळी पार्थिव आणण्यात आलेली आहेत. त्यांना खांदा द्यायची वेळ या जवानांवरती आलेली आहे. त्यांचे देखील डोळे पाणावलेले असतील वैशाली. वैशाली, माझा आवाज येतोय? पुन्हा एकदा आपण संपर्क करूया. मात्र समोरची दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे ग्लोब मास्टर या विशेष विमानानं पालम विमानतळावरती पार्थिव देह जे त्याचा पोचलेले आहेत. आणि वैशाली माझी सहकारी आपल्यासोबत आहे. वैशाली, तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावलेले असतील की अशा प्रकारे आपण बघतोय की एक पार्थिव, दुसरं पार्थिव, तिसरं पार्थिव आणि ज्या प्रकारे त्यांच्याबरोबर काम करणारे हे जवान साश्रू नयनांनी आता निरोप देण्यासाठी इथे एअरपोर्टवरती आलेले आहेत. पुन्हा एकदा आपण वैशालीकडे जाणार आहोत, संपर्क साधणार आहोत. मात्र समोरची दृश्य दिल्लीतल्या पालम एअरपोर्टवरची आहेत. इथं ग्लोब मास्टर या विशेष विमानानं आता पार्थिव देह जे आहेत ते आणण्यात आलेले आहेत आणि इथून त्यांच्या राज्यात त्यांच्या मूळ गावी आता हे पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात येईल. विशेष विमानाची देखील त्यासाठी सोय करण्यात आलेली आहे. मात्र साश्रू नयनांनी आज आपण बघतोय पालम एअरपोर्ट जे आहे तिथं या पार्थिवांना मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर तिथून त्याच्या राज्यात त्याच्या घरी त्याच्या मूळ गावी पार्थिव जे आहेत ते नेण्यात येईल. आणि अतिशय अनुभवी व्यक्ती आपल्यासोबत आहे, कर्नल राजन फडके. फडके सर, तुम्ही देखील अतिशय कठीण अशा परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे. अगदी भारताची ढाल होऊन सीमेवरती तुम्ही काम केलेलं आहे, अनेक लोकेशन्सवर काम केलेलं आहे. तुमच्या आयुष्यात देखील अनेकदा असे प्रसंग आलेले असतील की ज्यांच्याबरोबर आपण काम करतो, ज्यांच्याबरोबर इतकी वर्ष आपण राहतो, मात्र ते एखादा साथीदार आपण असा गमावतो. तुम्हाला देखील असा अनुभव अनेकदा आला असेल? बऱ्याच वेळेला. कारण मी जेव्हा राष्ट्रीय रायफलमध्ये होतो, अनंतनाग, शोपिया, पुलवामा, कुलगाम हे भाग माझ्याकडे होते त्यावेळेस सुद्धा आमच्यावरती अँबुश वगैरे एवढं व्हायचं नाही, पण त्या चकमकी व्हायच्या. जसं शोपियामध्ये एक चकमक झाली होती, त्यात आमचा दोन वीर जवान दारातीर्थी पडले आणि त्यांचं मग पार्थिव वगैरे घेऊन जा. त्यावेळेस 96-97 साली मीडिया एवढी पॉवरफुल नव्हती, त्याच्यामुळे ते काही कव्हर पण झालं नाही, ते दाखवता पण आलं नाही, त्याचं काही एवढा गवगवा पण झाला नाही. पण अशा प्रसंगाला बरेच वेळेला समोर जावं लागतं. एकदा आमचा जवान ते कुरिअरवरनं येत होते, त्यानं त्या गाडीच्या खाली IED फुटला आणि तो एक आपला महाराष्ट्राचाच मुलगा होता, तो नागपूरकडचा, तो शहीद झाला. परत लाला गायकवाड एक महार रेजिमेंटचा माझ्याबरोबर होता सहाय्यक म्हणून, तो पण शहीद होता वाचला. त्याला नंतर शौर्य चक्र वगैरे मिळालं. तो आम्ही 5 मिलिटंट मारले, त्यावेळेस त्यांनी ग्रेनेड फेकून 2 मिलिटंट मारले होते आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधार झाला होता. तो थोडा दिवस हॉस्पिटलमध्ये होऊन मग बरा झाला. तर हे प्रसंग येतच राहतात, रोजचेच झालेले. आता तर रोजच झालेलं आहे ते. खरं. मात्र आपण बघतोय की आता मूळ गावी जे ते पार्थिव नेण्यात येईल, शोकाकुल असं वातावरण आणि तिथल्या घरच्यांची अवस्था अत्यंत बिकट अशा वेळेला अचानक बातमी येते, आदळते त्यांच्यावरती. आता बघा ना, काल दुपारी 3-3:15 हमला झाला. सकाळी कुणाच्या ध्यानीमनी पण नसेल की दुपारी आपल्याला अशी काय बातमी येणार आहे किंवा काय आहे. आणि शेवटी काय, एक सैनिक जेव्हा मरतो तेव्हा तो एकटा मरत नाही, त्याला एक आई असती, एक बाप असतो, तो कुणाचा वडील असतो, तो कुणाचा भाऊ असतो, कुणाचा धीर असतो, अशी अनंत नाती त्याला जोडलेली असतात. त्या सगळ्या नात्यांना त्याचा फार त्रास होतो. खरं. आणि ही दृश्य आपण बघतोय. आता मानवंदना दिली जाईल इथं पालम एअरपोर्ट वरती, मानवंदना देतील आणि नंतर ज्या ज्या ठिकाणाला ते जायचंय पार्थिव, त्याप्रमाणे ते अरेंजमेंट करतील. जिथं त्याच्या फ्लाईटच्या सुविधा आहेत तिथं फ्लाईटने जाईल, जिथं जवळपास फ्लाईट आहे तिथं जाईल आणि तिथून पुढे गाडीतनं वगैरे ते CRPFचे लोक शेवटपर्यंत पोहोचवतील ते पार्थिव आणि तिथं अंत्यसंस्काराच्या वेळेस एक मानवंदना दिली. कर्नल फडके सर, यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे
की अनेकांच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या, कारण 350 किलो इतकी मोठ्या प्रमाणात स्फोटकं होती. त्यामुळे कदाचित घरच्यांना दर्शन देखील घेता येणार नाही पार्थिवाचं. नाही, आता आयडेंटिफिकेशन करावं लागतं. आता आर्मीमध्ये ह्याचं हे सीआरपीएफ मध्ये काय रूल आहे, पण बहुतेक तोच असावा. आर्मीमध्ये आम्ही जेव्हा अशा ठिकाणी नोकरी करतो किंवा फील्डमध्ये, त्याला आम्ही फील्ड म्हणतो, की जिथं युद्धाचं सारखेच वातावरण असतं, तेव्हा आमच्या हातात एक ब्रेसलेट दिलं जातं. त्याच्यावरती 2 चकत्या असतात. एका चकतीत तुमचं नंबर आणि रँक नाव लिहिलेलं असतं. दुसऱ्या चकतीत ब्लड ग्रुप आणि हिंदू आहे का मुस्लिम आहे, HMC, ख्रिश्चन, सिख, S असं दिलेलं असतं. त्याच्यामुळे ते बॉडी नंतर आयडेंटिफाय त्या चकत्यावर नव्हती. आणि हे सेकंड वर्ल्ड वॉर पासून टेक्निक आहे. तर त्या वॉरला असं म्हणजे काश्मीरमध्ये जाताना आम्ही ती चकती सारखी हातातच असते. बरोबर, म्हणजे त्याला आपण नेहमी म्हणतो की कफन बांधकर जाते. हा, ते कफनच आहे ते बांधायचं. आणि ती अल्युमिनियमची असती. कारण का अल्युमिनियमची? कारण ते सोन्याची किंवा चांदीची असली तर कोणतरी कापून घेऊन जाईल. म्हणजे इतके लोकांची लाईट खाली गेलेली आहे. आणि पाकिस्तान सारख्या देशाची तर गेलेलीच आहे, ते तर घेऊनच जातील. त्याच्यामुळे आयडेंटिफिकेशनला हे चिकार आहे. किंवा पॅन्ट मध्ये गळ्यात आयडेंटिटी कार्ड असेल त्यांच्या, त्याच्यावरनं आयडेंटिफाय होऊ शकतं. परत बर्थ मार्क असतात, कारण आयडेंटिटी कार्ड वरती बर्थ मार्क दिलेले असतात. जसं माझं राईट रिस्ट वरती स्कार आहे, असं त्याच्यावरनं ओळखले जातं. पण हे पण दुर्दैवी आहे की आपण हे दुर्दैवी आहे जो करत असतो त्याला. म्हणजे माझे जेव्हा 2 शहीद झाले, त्याच्याबरोबर इतर पण रेजिमेंटचे लोक होती. त्याच्यात मी सुभेदार मेजर जाऊन ते आयडेंटिफिकेशन मार्क घेऊन प्रत्येक प्रेताला इकडं करून बघत होतो. एक 10-20 प्रेत बघितल्यानंतर आम्हाला समजलं ही 2 मुलं. हा सगळ्यात कठीण प्रसंग असेल. पण सगळ्यात कठीण म्हणजे आता 2 पार्थिव घेऊन जायचंय हे कुठं, आणि त्या सगळ्या पार्थिवामध्ये हुडकायचंय. हे प्रत्येक पार्थिवाला हात लागतो, कुठं हात असं पडलेला असतो, कुठं पाय पडलेला असतो. फार विचित्र आहे, भयंकर कल्पना न करवणार. खरं नाही, तुम्ही सांगता अंगावरती काटा येतो की किती एका ऑफिसरसाठी किती दुःखद असेल की आपल्या बरोबर दुःखच असते. कारण आम्ही त्यांच्याबरोबर खेळलेलो आहे, खाल्लेलं आहे, पिलेलं आहे, चाय पिलंय, कॉफी पिली, पकोडे खाल्ले. आणि ऑपरेशनला हसत मुख जाणारी मुलं, आणि त्यातनं 2-3 जण आपले साथी परत येत नाहीत. ही फार म्हणजे मनाला चटका लावणारी गोष्ट. खरं. आणि असंच शोकाकुल वातावरण आपण आता समोर बघतोय. पालम एअरपोर्टच्या मधली ही दृश्य आहेत. आणि ग्लोब मास्टर या विशेष विमानानं आता शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांचं पार्थिव जे आहे ते आता पोहोचलेलं आहे. हे पार्थिव जे आता विमानाच्या बाहेर आणलं जातं आणि त्यानंतर इथं त्यांना मानवंदना दिली जाईल. आणि त्यानंतर त्यांच्या राज्यात, त्यांच्या मूळ गावी, त्यांच्या घरी हे पार्थिव जे आहे ते नेण्यात येईल. विशेष विमानांची सोय त्यासाठी करण्यात आली. मात्र सगळं खरं अशा प्रसंगी काय बोलावं हे कोणाला सुचत नाही. कारण एका वेळेला आपले इतके साथीदार हे शहीद होणं यापेक्षा दुसरं दुःखद काय असू शकतं. मात्र त्याच वेळेला प्रचंड संताप, प्रचंड चीड देखील की पाकिस्तानला धडा कसा, कुठे आणि केव्हा शिकवायचा. अर्थात सध्या ज्या बातम्या येतात त्या म्हणजे भारत सरकारनं फ्री हँड दिलेला आहे आणि जेव्हा केव्हा आणि जसा कसा धडा शिकवायचा असेल त्यांना त्याची मुभा दिली आहे. पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीरपुत्रांचं पार्थिव आता सध्या श्रीनगरवरून दिल्लीमध्ये आणण्यात आलेलं आहे. राहुल गांधी हे देखील दिल्ली विमानतळावर पोहोचले असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हे देखील इथे उपस्थित आहेत. श्रीनगरहून C-17 या विशेष विमानामधून हे पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. अत्यंत शोकाकुल असं वातावरण या ठिकाणी आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 37 जवान शहीद झालेले आहेत. आपल्या प्रतिनिधी वैशाली मालेवार तिथे उपस्थित आहेत. वैशाली, एक एक करून पार्थिव या ठिकाणी आणलं जाते. खरं तर ही सगळी दृश्य मनाला खूप चटका लावणारी आहेत. संपूर्ण देश आज खूप भावुक झालेला आहे या सगळ्या जवानांसाठी.
अगदी असे अनेक प्रसंग असतात तर जेव्हा आपण आपल्या आयुष्यात पत्रकार म्हणून आपण चांगल्या चूप करून ठेवतो आपल्या चर्चेनी, आपल्या आर्ग्युमेंटनी, पण अनेक असे क्षण असतात जेव्हा आपल्याला शब्द सुचत नाही. अशीच काहीतरी परिस्थिती आज पालम एअरपोर्टवर बघायला मिळालेली आहे. म्हणजे असं कुणीच नाहीये या ठिकाणी ज्यांचे डोळे पाणावलेले नसेल. फक्त सीआरपीचे अधिकारीच नाही तर जे पत्रकार आहेत, जे कॉमन मॅन आहेत, जो कोणी बघताय, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे यावेळेला. तर इतके सारे सैनिक एका वेळी या प्रकारे अशा परिस्थितीत त्यांना बघायला म्हणजे कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही. आणि काल ज्या प्रकारे अटॅक झाला आणि त्यानंतर ज्या परिस्थितीमध्ये ते पार्थिव शरीर होते आणि आता ते आपल्या घरी जाणार आहेत, विचार करून अंगावर काटा येतो की त्या घरच्या लोकांची काय अवस्था असेल. महत्वाचं म्हणजे इथे पॉलिटिकली म्हटलं तर सगळेच जे मोठे नेते ते आलेले आहे या श्रद्धांजली वाहायला. आणि आपल्या जे हे जवान आहे यांना शेवटची मानवंदना द्यायला आलेले आहेत. पण प्रत्येकाचं म्हणत नाही काय की हे अशा दुर्घटना कधी घडू नये, हे एक प्रत्येकाच्या मनातनं यावेळी निघत. वैशाली, आपण जी काही थेट दृश्य पाहतोय त्या ठिकाणी राजनाथ सिंग जे आहेत ते देखील विमानतळावर या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल गांधी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील इथे पोहोचतील आणि शहीदांना मानवंदना दिली जाईल अखेरची. इथे एकूणच आपण पाहिलं वैशाली, पुलवामामधल्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये 37 जवान शहीद झालेले आहेत. श्रीनगरवरून त्यांचं पार्थिव दिल्ली विमानतळावर विशेष विमानानं इथे आणण्यात आलेलं आहे. प्रत्येक जण भाऊक झालेला आहे. आज संपूर्ण देशभरामध्ये खरं तर पाकिस्तानच्या विरोधात, दहशतवाद्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय. मात्र आज ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर प्रत्येकाचे डोळे पाणावतायत. ही दृश्य प्रत्येकालाच एक चटका लावणारी आहे. जी वैशाली, अगदीच म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तेच की पत्रकार आहोत आपण तशा प्रोफेशननी. असे अनेक क्षण मी कव्हर केलेले आहे, बघितलंय. पण जेव्हा कधी आर्मीच्या किंवा जवानांच्या असं प्रसंग येतं तेव्हा शब्द सुचत नाही मला सुद्धा. आता नरेंद्र मोदी काही वेळ तिथे येणार आहेत, राहुल गांधी आलेले आहेत ऑलरेडी, राजनाथ सिंग आहे तिथे जागेवर. राजनाथ सिंग आज पूर्ण दिवस पुलवामामध्ये होते. सीआरपीएफचे जे जखमींचे मित्र जे आहेत ते या ठिकाणी शहीद झालेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत राजनाथ सिंग हे सगळं फेस करून इथे आलेले आहेत. आणि आता शेवटची श्रद्धांजली वाहून नंतर ह्या जवानांचे जे पार्थिव आहेत ते त्यांच्या घराकडे निघणार आहे. तिथनं उद्या सकाळपर्यंत प्रत्येकाच्या घरी जे आहे ते पुन्हा शोकाकुळ वातावरण सुरू होईल आणि शेवटची मुखाग्नी देण्याकरिता जे तो प्रवास सुरू होणार आहे. वैशाली, आपण पाहिलं इथे की राजकीय नेते या ठिकाणी सगळे आहेतच, मात्र हे जे शहीद झालेले जवान आहेत त्यांचे नातेवाईक देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत का? अगदीच अनेक असे जवान आहेत ज्यांचे नातेवाईक आहे. युपीचे काही अनेक जवान आहेत जे नियर बाय असल्यामुळे ते पोहोचलेले आहेत तिथे आणि ते तिथनं डायरेक्टली म्हणजे सोबत पार्थिव शरीर घेऊन जाणार आहेत असे आहे नेते. आणि अनेक असे जे नातेवाईक आहेत त्या जवानांचे ते इथे पोहोचलेले आहेत आणि ते बघून म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे यावेळेला. नक्कीच वैशाली, आणि अर्थात ही सगळी दृश्य अक्षरशः चटका लावणारी आहेत. आज सकाळपर्यंत पाकिस्तानविषयी पूर्णपणे संताप लोकांच्या डोक्यामध्ये, मनामध्ये आणि डोळ्यामध्ये सुद्धा दिसत होता. मात्र आता ही सगळी दृश्य ही प्रत्येकाला भावूक बनवणारी आहेत. अगदी प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू खरं तर थांबत नाहीयेत. वैशाली, तू बरोबर म्हणालीस की आपण जरी पत्रकार असलो तरी सुद्धा आपल्याला ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर खरं तर आपल्या भावना आपल्याला रोखता येणं खूप कठीण असतं. आणि इथे जे जमलेले सगळेच आहेत किंवा ही दृश्य जे टीव्हीवरून बघतायत आपले जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांचे देखील डोळे तेवढेच पाणावलेले आहेत. या प्रत्येकाविषयीची एक कहाणी आहे आणि ती कहाणी सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलेली आहे. यामध्ये कुणाचे आई वडील, पत्नी, बहीण, भाऊ, छोटी छोटी मुलं या सगळ्यांची वाट पाहत होते. याच्यातले कित्येक असे शहीद आहेत की जे सुट्टीवरून परत आलेले होते. 2च दिवस झाले होते सुट्टीवरून परत येऊन आणि आपल्या कर्तव्यावर ते रुजू झाले होते आणि त्याच वेळेला या दहशतवादी हल्ल्याला ते बळी पडले, शहीद झालेले आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा एक वेगळी कहाणी आहे. त्यांनी देखील आपल्या कुटुंबाचा आधार गमावलाय. कोणी आपला पती गमावलेला आहे, कोणी मुलगा, कोणी भाऊ, तर कोणी आपले वडील गमावलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं देखील दुःख तेवढंच मोठं आहे. आणि त्यामुळे म्हणूनच ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर एक दहशतवादी असा हल्ला होतो आणि त्यामध्ये आपण लाख मोलाचे असे हे 37 जीव जे आहेत ते गमावतो, वीर जवान गमावतो. ही खरंच खूप अशी चटका लावणारी आणि प्रत्येकाला भावूक करणारी
अशी ही खरं तर घटना आहे। ही जी दृश्य आपण पाहतोय ही दृश्य आहेत ही दिल्ली विमानतळावरची आहेत। श्रीनगरवरून C-17 या विशेष विमानानं ही पार्थिव जी आहे ते या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत। काही वेळातच इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी या शहीदांना मानवंदना देतील अखेरची। राजनाथ सिंग इथे सकाळपासूनच उपस्थित आहेत। तसंच राहुल गांधी आणि इतर जे राजकीय नेते आहेत ते देखील या ठिकाणी शहीदांना मानवंदना देण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। एका दहशतवादी हल्ल्यामध्ये आपण हे 37 वीर जवान या ठिकाणी गमावलेले आहेत आणि त्यामुळेच हा दहशतवाद समूळ उच्चाटन त्याचा करा, पाकिस्तानला धडा शिकवा, हीच खरी श्रद्धांजली ठरेल या जवानांना, अशी प्रतिक्रिया देखील सर्वसामान्यांच्या मनामधून व्यक्त होते। थेट दृश्य आपण ही दाखवतोय दिल्ली विमानतळावरची। लष्कर प्रमुख बिपिन रावत या ठिकाणी उपस्थित आहेत। संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या देखील आता विमानतळावर इथे उपस्थित आहेत। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे शहीदांना मानवंदना देण्यासाठी पोहोचणार आहेत। एक एक करून हे पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। 37 हे वीर जवान शहीद झालेले आहेत। एका दहशतवादी हल्ल्यामध्ये इतके वीर जवान जे आहेत ते शहीद होण्याची खरं तर ही पहिलीच वेळ आहे आणि त्यामुळेच संपूर्ण देश यामध्ये अत्यंत भावुक झालेला आहे। एक वीर जवान या जन्माला यावा किंवा लष्करामध्ये जावा यासाठी प्रचंड मेहनत, प्रचंड मोल यासाठी द्यावं लागतं आणि प्रचंड मेहनत यामध्ये असते, जाज्वल्य अशी देशभक्ती या सगळ्यांमध्ये असते आणि इतकी मेहनत केल्यानंतर जेव्हा एक जवान घडतो आणि दहशतवादी हल्ल्यामध्ये अशा प्रकारे शहीद होतो, ही खरं तर देशासाठी खूप मोठी हानी आहे। सीआरपीएफचे इतर जवान जे आहेत ते देखील इथे दाखल झालेले आहेत। तसंच हे पार्थिव नेण्यासाठी म्हणून त्यांचे या शहीदांचे सगळे जे नातेवाईक आहेत ते देखील सध्या आता दिल्ली विमानतळावर उपस्थित आहेत। संपूर्ण हे वातावरण या ठिकाणी शोकाकुल असं आहे। हे जवान जे आपण या ठिकाणी पाहतोय अक्षरशः मनावर दगड ठेवून ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सहकाऱ्यांना निरोप देण्यासाठी। थेट दिल्ली विमानतळावरची ही दृश्य आपण पाहतोय। पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 37 जवान शहीद झालेले आहेत। श्रीनगरवरून वीरपुत्रांचं हे पार्थिव दिल्ली विमानतळावर विशेष विमानानं आणण्यात आलेलं आहे। सध्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, राहुल गांधी तसंच काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी उपस्थित होतील। शहीदांना इथे अखेरची मानवंदना दिली जाणार आहे। लष्कर प्रमुख बिपिन रावत देखील या ठिकाणी उपस्थित आहे। त्यानंतर पार्थिव जवानांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहे। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैशाली मालेवार यांच्याकडे। वैशाली, अत्यंत भावपूर्ण असं वातावरण खरं तर दिल्ली विमानतळावर आहे। प्रत्येक जण इथे जे उपस्थित आहेत त्यांनी देखील आपले सहकारी या हल्ल्यामध्ये गमावलेले आहेत। सध्या राजनाथ सिंग, राहुल गांधी, राजकीय इतर नेते उपस्थित आहेत। कधीपर्यंत पंतप्रधान या ठिकाणी येतील? पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काही वेळ तिथे पोहोचणार आहेत आणि इतर जो पॉलिटिकल नेते मग ते राहुल गांधी असो, अरविंद केजरीवाल असो, असे इथे एकूणच जर म्हटलं तर सगळं वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये एक शोकाकुल वातावरण आहे राहून मग होणार आहे। या पार्थिव शरीरांचे जे शहीद आहेत त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणार। नक्कीच वैशाली, तुमचा आवाज कट होतो। मी पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करते। प्रचंड गर्दी आहे सध्या दिल्ली विमानतळाच्या या परिसरामध्ये। प्रत्येकाला या शहीद जवानाला, वीरपुत्रांना खरं तर मानवंदना द्यायची आहे, श्रद्धांजली अर्पण करायची आहे आणि त्यामुळे प्रचंड गर्दी या सगळ्या परिसरामध्ये सध्या झालेली आहे। पुन्हा एकदा आपण वैशालीकडे जाणार आहोत। मात्र ही जी दृश्य आपण पाहतोय ही दिल्ली विमानतळावरची थेट अशी ही दृश्य आहेत। इथे प्रत्येकानं आपला सहकारी या हल्ल्यामध्ये गमावलेला आहे, त्यामुळे अत्यंत शोकाकुल असं हे वातावरण आहे। मात्र लष्करी अधिकाऱ्यांना आपल्यासारखं अश्रू ढाळता येत नाहीत, त्यांना तसं कणखर राहावं लागतं। मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये मात्र एक शोकाकुल असं हे वातावरण या ठिकाणी आहे। दिल्ली विमानतळावरची ही दृश्य आपण पाहतोय। या 37 जवानांना इथे मानवंदना दिली जाते।
लष्कर प्रमुख बिपिन रावत, संरक्षण मंत्री देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एक एक करून प्रत्येक जण इथे आपल्या या जवानांना मानवंदना देतोय. पुलवामा इथल्या हल्ल्यामध्ये 37 वीर जवान शहीद झालेले आहेत. खरं तर संपूर्ण देशासाठीच ही खूप धक्कादायक अशी ही बाब आहे. आतापर्यंतच्या कुठल्याच दहशतवादी हल्ल्यामध्ये इतके जवान शहीद झाले नव्हते. उरी आणि पठाणकोटचा हल्ला, त्यानंतर 2004 मधला जैश ए मोहम्मदनं केलेला हल्ला सगळ्यांच्या स्मरणात आहे. मात्र एका दहशतवादी हल्ल्यामध्ये 37 जवान गमावणं हे आपल्या भारताला नक्कीच परवडणार नाही. आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आणि डोळ्यामध्ये तेवढेच अश्रू आहेत. दिल्ली विमानतळानं सुद्धा इतकं भाऊक असं वातावरण आतापर्यंत कधीच पाहिलं नसेल. एक दहशतवादी हल्ला होतो आणि त्यामध्ये 37 वीर जवान शहीद होतात. हीच भारतासाठी, संपूर्ण देशासाठी खरं तर धक्कादायक अशी गोष्ट. आज संपूर्ण देश हा शोकाकुल आहे. आमच्या जवानांचा बळी घेणाऱ्या त्या दहशतवादाला मोडून काढा, हीच प्रतिक्रिया आज संपूर्ण दिवसभरामध्ये देशभरातून उमटत आहे. सर्वपक्षीय नेते सध्या दिल्ली विमानतळावर उपस्थित आहेत. अशा या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आणि देशावर ज्या ज्या वेळेला संकट येतं त्या वेळेला सर्व पक्ष एकत्र आहेत आणि संपूर्ण देश हा एकत्र आहे, हा संदेश यामधून संपूर्ण जगामध्ये जातोय. असे कितीही दहशतवादी हल्ले केले, भारतावर हल्ला केला, तरी सुद्धा आम्ही कणखर आहोत, आमचे जवानही कणखर आहेत आणि ते तुम्हाला प्रत्युत्तर देतीलच, हाच संदेश या माध्यमातून जातोय. मात्र त्याचबरोबर या 37 जवानांच्या कुटुंबियांविषयीची सहवेदना सगळ्यांच्या मनामध्ये कायम आहे. या 37 जवानांच्या कुटुंबियांच्या पाठी संपूर्ण देश आहे. दिल्ली विमानतळावरचं हे अत्यंत भावूक असं हे वातावरण. इथे उपस्थित असलेले सीआरपीएफचे जवान असोत, अधिकारी असोत, इतर लष्करी अधिकारी असोत, त्यांना त्यांच्यावरही एकाच वेळी आपल्या इतक्या सहकार्यांना अशा प्रकारे मानवंदना देण्याची वेळ खरं तर कधीच आली नसेल. पुन्हा एकदा जाऊयात आपण वैशालीकडे. वैशाली, अत्यंत भाऊक असं वातावरण खरं तर झालेलं आहे. लष्करी अधिकारी किंवा सीआरपीएफचे अधिकारी असोत, कधीच आपल्या भावना उघडपणे व्यक्त करत नाहीत किंवा आपले अश्रू देखील त्या ठिकाणी दिसू देत नाहीत. मात्र आज प्रत्येकाचं हृदय हेलावलेलं आहे. जवान म्हटलं की आपल्याला इमॅजिनेशन युद्ध किंवा अशा एखाद्या ज्याचा अटॅक होते त्याच्यामध्ये काय युद्ध करताना ते शहीद होतानाचे आतापर्यंत प्रकारचं आपलं इमॅजिनेशन असतं. पण या प्रकारच्या भॅड हल्ल्या तेव्हा आपल्या एवढ्या मोठ्या संख्येत जवान पडतात, त्यावेळी शब्द काम करतात, दिवस सोबत राहतात, त्यांच्या भावना तर व्यक्तही करू शकत नाही. इतके पण ते अश्रू काढून ते सांगू शकत नाही. ही सगळ्यात मोठी प्रॉब्लेम असते. आणि त्यानंतर शहीदांचं आता काही वेळातच म्हणजे श्रद्धांजलीचं आहे ते दिले जाणार आहे. त्यानंतर समोरचं सगळा जो कार्यक्रम आहे तो यानंतर पार्थिव शरीरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची सगळी सोय ती लावली गेलेली आहे. राजनाथ सिंह आहेत, बिपिन रावत प्रमुख आहेत इथे उपस्थित. नक्कीच वैशाली, काल जेव्हा पुलवामामध्ये हा दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर संपूर्ण देश खरं तर हादरून गेला होता. कल्पनाच नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपले जवान अशा प्रकारे शहीद होतील.
दिल्ली विमानतळावरची थेट दृश्य आपण पाहतोय. पालम विमानतळावरची ही दृश्य आहेत आणि 37 जवानांचा पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. इथूनच हे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेलं जाणार आहे. मात्र त्याआधी त्यांच्या सहकाऱ्यांकडून, अधिकाऱ्यांकडून इथे मानवंदना दिली जाते. काही वेळातच राहुल गांधी, केजरीवाल तसेच राजनाथ सिंग हे देखील आपल्या या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी दाखल होतील आणि पंतप्रधान या आपल्या शहीद जवानांना अखेरची मानवंदना देतील. देशासाठी अत्यंत धक्कादायक खरं तर अशी ही बाब आहे. आज संपूर्ण देश यामुळे शोकाकुल झालेला आहे. पुन्हा एकदा थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैशाली मालेवार. वैशाली, प्रचंड गर्दी आहे आणि त्यामुळे कदाचित नेटवर्क मिळत नाही. मात्र पुन्हा एकदा तुझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. हे दृश्य आपण पाहतोय पालम विमानतळावरची. वैशाली, अत्यंत भाऊक असं हे वातावरण आहे. एक एक करून इथे श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि संपूर्ण शोकाकुल असं वातावरण खरं तर या ठिकाणी आहे. ज्या प्रकारे एक एक करून जे सगळे जे पार्थिव शरीर बाहेर आलेले शरीर ते बघून इथे उपस्थित असणारा प्रत्येक माणूस आजपर्यंत हादरलेला आहे. डोळ्यात अश्रू आहे. म्हणजे शब्द सुचत नाही. ते का कसं एक्सप्लेन करावं त्या भावना हे कळत नाहीये. कारण एका वेळी इतकी मोठ्या संख्येत शहीद बघणं म्हणजे हे अतिशय प्रत्येकासाठी अतिशय वाईट असा हा दिवस म्हणता येईल आपल्याला, की जो जवान हा आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपण तयार करतो, पाठवतो तिथपर्यंत, त्या जवानाचं अशा रूपात जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्या कुटुंबाला जितका दुःख होतो तितकाच दुःख देशातल्या प्रत्येक व्यक्तीला होतो असं मला वाटतं. या वेळेला काही वेळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणारच येतील आणि त्यानंतर मग श्रद्धांजली वाहिली जाईल. बिपिन रावत आहेत, सीआरपीएफचे प्रमुख इथे आलेले आहेत. त्याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल, शिवाय राहुल गांधी इथे आहेत. हे सगळे आता श्रद्धांजली वाहून मग पार्थिव शरीर त्यांचा समोरचा प्रवास जे आहे ते सुरू होणार आहे. नक्कीच वैशाली, सगळे सर्वपक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल गांधी आहेत, केजरीवाल आहेत, इतरही दिल्लीच्या आसपासचे जे काही नेते आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांची उपस्थिती म्हणजे एक प्रकारे आपला संपूर्ण देश हा एक आहे, एकजूट आहे, हा दाखवण्याचाही एक प्रयत्न आहे. एक वेगळा संदेश देखील या माध्यमातून जातोय की हो, आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आम्ही सगळे मिळून तुम्हाला चांगलाच धडा शिकवणार. अगदीच अगदीच जसं आपण जेव्हा एक राष्ट्रगानासाठी उभे होतो, पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र, एक त्यात लाईन असते. त्यामध्ये प्रत्येक माणूस हा देशाच्या समोर एक आहे आणि प्रत्येक पक्ष देखील यावेळी एक आहे, देश एक आहे, ही इमेज तयार करणं हा एकच महत्वाचा जो उद्देश आहे तो यावेळी पूर्ण केला जात आहे. आणि राहुल गांधी यांनी देखील काही वेळा आधी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा त्यांनी हे सांगितलं होतं की देशासाठी पक्ष वेगळा नाही आणि कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाला वेगळा करू शकत नाही. आणि तेच या पालम एअरपोर्टवर दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. सगळ्या पक्षाचे नेते इथे आलेले आहेत. बाकी जी विचारधारा आहे ते वेगवेगळी असू शकते पण देशाच्या समोर सगळे एक हे तिथे आपल्याला बघायला मिळत आहे. वैशाली, असा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला सीमेवर एखादा जवान शहीद होतो किंवा युद्धामध्ये शहीद होतो तर अशा वेळेला ज्या वेळेला त्याचं पार्थिव हे विमानतळावर असं येतं, तिथे मानवंदना दिली जाते, त्या जवानाच्या नातेवाईकांचा आक्रोश हा असतोच. त्यांचे सहकारी जे असतात त्यांचा आक्रोश खूप वेगळा असतो. संपूर्ण विमानतळाचा हा परिसर असो एक वेगळाच क्षण खरं तर अनुभवत असतो. आतापर्यंत तुम्ही अनेकदा अशा प्रकारे कव्हर केलेलं असेल. काय असतो तो नेमका क्षण? जेव्हा एखाद दुसरा शहीद होतो, एखादा जवान जेव्हा शहीद होतो युद्धामध्ये किंवा कुठल्या अटॅकमध्ये, जेव्हा पाकिस्तानकडनं फायरिंग होते आणि त्या फायरिंगमध्ये एखादा जवान जर शहीद झाला तर त्यावेळी एक जवानाची जेव्हा बॉडी येते तेव्हा असो किंवा आता आलेली बॉडी जवानाची संख्या किती कमी आहे किंवा जास्त आहे याच्यापेक्षा महत्वाचं आहे की तो आपला एक माणूस, एक महत्वाचा अंग, भारताचा अंग. कारण एक एक जवान हा देशाच्या रक्षणासाठी तिथे उभा असतो. आपल्या कुटुंबाची पर्वा करत नाही, आपल्या मुलांची पर्वा करत नाही, तो आपल्या सगळ्या सामान्य माणसांसाठी तिथे उभा असतो. त्यामुळे प्रत्येक जवान हा तितकाच मुलाचा आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येत जेव्हा हे शहीद समोर दिसत आहेत
तर नक्कीच म्हणजे म्हणता येईल की उद्या ह्या सगळ्या शहीदांचा प्रवास जो आहे ह्या संपणार आहे, पण यानंतर एक नवीन प्रवास सुरू होईल, तो त्याच्या कुटुंबाचा. शेवटी त्यांचं काय, हे इथं प्रश्न असतात वेळेला. प्रश्न आताही उद्भवत आहेत, कारण पण तरी सुद्धा काही जवानांचे पॅरेंट्स आहेत, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक मुलगा गमावला, मी दुसरा मुलगा पुन्हा पाठवू. ही जी स्पिरिट असते की पाकिस्तानाला धडा आम्ही शिकवूच, असं कुठलाही अटॅक किंवा काहीही आम्हाला एका नाही की आमचा एक मुलगा गेला म्हणून आम्ही मागे पडून आम्ही आमचा दुसरा जो मुलगा असतो तो समोर ठेवू. ती ही एक देशभक्ती आहे जे फक्त शहीदातच नाही तर त्याच्या पूर्ण फॅमिलीमध्ये कुठंतरी, आणि ते स्पिरिट दरवेळी मला इथे अनुभवायला मिळते. याआधी मी अनेकदा या प्रकारचा अनुभव घेतलेला आहे, पण दरवेळी तो अभिमान, तो स्पिरिट हे ऍज अ कॉमन मॅन कुठेतरी कमी पडते देशासाठी, असं भावना यामुळे जागते. नक्कीच वैशाली, आपण पाहतो राहुल गांधी या ठिकाणी आलेले आहेत. राहुल गांधी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतायत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी इथे पोहोचलेले आहेत. राहुल गांधी यांनी सुद्धा संपूर्ण देश एक आहे, राहुल गांधी हे देखील इथे पोहोचलेले आहेत आणि ते देखील आता शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतायत. त्याआधी जे काही लष्करी अधिकारी आहेत ते या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतायत. हे दृश्य आपण पाहतोय दिल्लीमधल्या पालम विमानतळावरची. 37 जवान पुलवामा इथल्या या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत. त्यांची ही पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी अनेक जण उपस्थित आहेत. सुरुवातीला लष्करी अधिकाऱ्यांकडून तसंच सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांकडून आपल्या या सहकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. थेट जाऊयात, ऋषी देसाई सुद्धा माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. ऋषी, अत्यंत दुःखद अशी ही खरं तर दृश्य आहेत, अगदी मनाला चटका लावणारी. वाक्य बोलताना सुद्धा खूप त्रास होतो ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर. खरं तर 37 जवान यामध्ये शहीद झालेले आहेत. एक एक करून या ठिकाणी मानवंदना दिली जाते. अनेकदा आपण अशा प्रकारच्या बातम्या देतो, मात्र तरी सुद्धा हा प्रत्येक वेळेला हा क्षण तेवढाच भावूक होत असतो. नक्कीच निखिला, माणुसकीच्या शत्रुसंगी युद्ध राहुल गांधी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतायत शहीदांना. ऋषी, मी येते तुमच्याकडे. पालम विमानतळावरचे हे दृश्य, 37 जवान या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत आणि राहुल गांधी शहीदांना मानवंदना देत आहेत. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे, या सगळ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे, अशी भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. राहुल गांधी यांनी आता शहीदांना मानवंदना दिलेली आहे. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचत आहेत. ऋषी, दृश्य आपण ही सगळी पाहतोय. नक्कीच आपण ही दृश्य पाहतोय आणि एक गोष्ट जाणवते की या क्षणाला कुठल्या समुदायाचा, कुठल्या प्रांताचा आणि कुठला कोण
कुठल्या कुटुंबाचा माणूस शहीद झाला हे महत्व नाही, तो देशाचा आहे, माझ्या कुटुंबाचा आहे, माझा आहे, ही भावना संपूर्ण देशातनं येते. आज या गोष्टीचं सर्वच राजकीय पक्ष एकत्रित आलेले आहेत. देशाचे गृहमंत्री थेट त्या घटनास्थळी गेलेले आहेत आणि आता हा जो प्रवास सुरू झालाय, हा प्रवास केवळ पार्थिवाचा नाहीये, हा प्रवास आता सुरू झालाय देशाच्या एकात्मतेचा. कारण पुलवामापासून साधारणपणे श्रीनगर 40 किलोमीटरचं हे अंतर, श्रीनगरपासून दिल्ली विमानतळ आणि आता यानंतरचा जो प्रवास सुरू होणार आहे तो प्रवास असेल त्यांच्या जन्मगावापर्यंत. देशाच्या प्रत्येक भागातनं आलेला हा जो जवान आहे, हा जवान आज सीमेवर तैनात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं आता म्हणालात की या गोष्टी बोलायला आज शब्द नाही आहेत, ही गोष्ट खरीच आहे. कारण आजचा जो प्रसंग आहे तो केवळ हत्याकांड नाही आहे, ती केवळ दुर्घटना नाही आहे, तर ती गोष्ट आहे देशाच्या संपूर्ण इतिहासामध्ये पहिल्यांदा असा मोठा झालेला जो हल्ला आहे की ज्यानं आज माणुसकी आदरलेली आहे. आणि माणुसकी आदरली आहे त्याचं उत्तर माणुसकीनंच द्यावं लागेल. दहशतवादाचं उत्तर हे त्याच्यावर ठाम बिमोड करूनच द्यावा लागेल, अशी भावना येते. आपण ही जर दृश्य पाहत असेल तर प्रत्येकाचे मानवंदना देताना अंतःकरण जड झालेलं आहे. राहुल गांधी आले असतील, सर्वच विरोधी पक्षाचे नेते आलेले असतील, सरकारकडनं दिली जाते. पण या गोष्टीतली जी भावना आहे ती देशभावना समजून घेतली पाहिजे, राष्ट्रभावना समजून घेतली पाहिजे. कारण पालम विमानतळावर देखील आता या क्षणानंतर पुढचा काही प्रसंग हे असेच भावनेनं अश्रूनं उथमलेले असणार आहेत. कारण आपला कोणीतरी तो सहकारी आहे की जो आपल्यासोबत आता नाही आहे आणि त्याचं पार्थिव घेऊन आपण त्याच्या कुटुंबाकडे जाणार आहोत. त्याचे ते कुटुंबीय, त्याचं ते गाव, ज्यांच्यासाठी तो अभिमान असतो, त्यांच्यासाठी जो इतिहास असतो, त्यांच्यासाठी ती एक देशप्रेमाची गोष्ट असते. ही देशप्रेमाची गोष्ट निखिला आता पार्थिव स्वरूपात जाते आणि हे सगळं नेताना इथल्या जवानांना ही अंतःकरण हे जड झालं असणार. संपूर्ण या पालम विमानतळावरचा जर परिसर पाहिला तर अवघ्या संपूर्ण काही परिसरामध्ये विमानानं त्यांचं पार्थिव प्रत्येकाच्या गावी जाईल, जवळच्या ठिकाणी जाईल आणि तिकडनं शासकीय इतमामात जाईल. पण या निमित्तानं प्रश्न निर्माण हा होतोय की अशा किती रक्ताच्या थेंबाचा आपण विचार करायचा आहे, अशा किती रक्ताच्या थेंबांना आपण हिशोब ठेवायचा आहे. गरज आहे ती याचा बिमोड करण्याची. नक्कीच ऋषी, आणि खरं तर त्यांचे सगळेच कुटुंबीय हे शोकाकुल आहेत. मात्र आज प्रत्येकाच्या घरामध्ये तेच वातावरण आहे. संपूर्ण देशामध्ये आज जर आपण पाहिलं तर तेवढंच शोकाकुल वातावरण आहे. प्रत्येक जण या जवानासाठी तेवढाच रडतोय जेवढे त्याचे कुटुंबीय रडतायत. आणि त्यामुळेच ही सगळी जी दृश्य आहेत, ही दृश्य पाहिल्यानंतर आज जर आपण पाहिलं ऋषी तर प्रत्येकाची धावपळ असते, प्रत्येकाचं काम असतं. मात्र ज्या वेळेला एखादा जवान शहीद होतो त्यावेळेला त्याला मानवंदना दिली जाते. लोक आवर्जून ते सगळं बघत असतात, कारण तो कुठेतरी कनेक्ट झालेला असतो प्रत्येक माणूस या घटनेशी. कारण तो जवान फक्त आपल्या कुटुंबियाचा नसतो, तर तो आपल्या देशाचा असतो, आपल्या प्रत्येकाचा असतो आणि तो आपल्या घरातला आहे. ही भावना आज खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये असते आणि त्यामुळेच आज संपूर्ण देशामध्ये जर आपण पाहिलं तर तेच शोकाकुल वातावरण आहे जे त्या जवानाच्या कुटुंबियाच्या घरी आहे. नक्कीच निखिला, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात पाहिजे. आजच्या या धावत्या युगात, आजच्या या सगळ्या युगात आम्हा भारतीयांसाठी आपला देश, आपली माती, आपली सरहद आणि आपले जवान हीच अभिमानाची प्रतीक आहे. आणि अशा अभिमानाच्या प्रतीकाबद्दल एखादी गोष्ट घडते तेव्हा संपूर्ण देश हा संवेदनशील होतोय. या क्षणानंतर पुढचा उद्याचा दिवसही वातावरण हे संवेदनशीलच असणार आहे. आज आपण ही दृश्य पाहतोय, मानवंदना दिली जाते, संपूर्ण सैन्याचे जवान आहेत, सगळे नेते आहेत, अवघा देश वाट बघतोय. कारण ही जी माणसं होती, हे जे जवान होते, ही आपली राष्ट्राची प्रतीक आहेत, राष्ट्राची अभिमान भूमी आहे. त्यांच्यावर झालेला हा भ्याड हल्ला आहे. वारंवार दिवसभरातनं चर्चा केली जाते, बदला घ्या, बदला घ्या. पण याला नेमका कसा बदला दिला जाईल याबद्दलही जी सरकारच्या स्तरावरनं ज्या चर्चा होत आहेत, ज्या गोष्टी केल्या जात आहेत, पाकिस्तानचे असलेले वाणिज्य आणि व्यावहारिक संबंध तोडणे असेल किंवा यानंतर उद्याची असणारी जी बैठक असेल, अगदी सकाळी G5 देशांसोबत विजय गोखले यांनी केलेली बैठक असेल, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या बिंदूच्या आलेखातूनच फार मोठी लढाई आता सुरुवात झालेली आहे. खरं तर लढाई म्हणजे केवळ युद्ध नव्हे, सर्जिकल स्ट्राईक सारखं थेट घुसून त्याची गोष्ट सैन्यानं डिक्लेअर करून कधीच होणार नाहीये. या गोष्टी असतात प्रत्येकानं स्वतःपासून जोपासण्याची. त्याच वेळी चीननं पाकिस्तान सोबत केलेली हात मिळवणी आपल्या प्रत्येकाला चीनी बाजारपेठेवर, भारतातल्या चीनी बाजारपेठेवर लक्ष ठेवणार आहोत. पाकिस्तानचे व्यापारी संबंध तोडायचे आणि चीनी राष्ट्राला इथं आपण जर वाव देणार असू तर आपल्या बेगडी राष्ट्रप्रेमाला अर्थ तरी काय, हा संवेदनशील सवाल आज प्रत्येक देशानं एकमेकाला विचारण्याची गरज आहे. कारण हे जे बिंदू आहेत, कारण
जर या गोष्टी करणार नसू तर त्या वंदनेची गोष्ट तरी काय. म्हणून आपण श्रद्धांजली देताना प्रत्येकानं ठाम निर्धार केला पाहिजे की देशवासियाचं बलिदान हे वाया जाऊ दिलं जाणार नाही आणि त्याचाच हा प्रयत्न आहे. आज संपूर्ण राजकीय व्यवस्था ज्याच्याकडे आपण असं म्हटलं जातं की तुकड्या तुकड्यात हे विभागलं गेलंय, पण सर्व राजकीय पक्ष एकत्र आहे. आता गरज आहे देशवासियांच्या संतापाची, देशवासियांच्या संतापाला पण सामूहिक देशभक्तीची. नक्कीच ऋषी, आणि फक्त संताप व्यक्त करून चालणार नाही, पाकिस्तानला शिव्या देऊन चालणार नाही, तर ठोस अशी कृती या सगळ्यामध्ये करावी लागणार आहे. आणि या कृतीची अपेक्षा आपण लष्कराकडून आणि त्याही पेक्षा सत्ताधाऱ्यांकडूनच करणार आहोत. जाब विचारला जाऊ शकत नाही, मान्य, मात्र तरी सुद्धा या सगळ्या लोकांच्या संतापाला कुठेतरी वाट करून द्यावी लागणार आहे. काहीतरी ठोस असं करावं लागेल की ज्या 37 जवान जे आपण गमावलेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल, असं काहीतरी आपल्याला नक्कीच करावं लागणार आहे. आणि हीच भावना आज प्रत्येकाची आहे. खरं तर डायरेक्ट युद्ध करा किंवा त्यांच्यावर डायरेक्टच अटॅक करा, मिसाईल अटॅक करा, या प्रकारची भाषा वापरली जाते. मात्र खरंच इतका संताप आहे ऋषी की त्यामुळे ही जी भावना आहे ती चुकीची आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही. निखिला, या बाबतीत फक्त एक गोष्ट आज आवर्जून सांगावी लागेल, आणि जी मुंबईत घडली जी गोष्ट, पुण्यात घडली जी गोष्ट अख्ख्या देशात घडली आहे. असं म्हटलं जातं आतंकवाद, दहशतवाद म्हणजे एका जातीविरुद्ध लढणं, एका धर्माविरुद्ध युद्ध, पण आज मुस्लिम समुदायानं भेंडी बाजार बंद केला. ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. मुस्लिम समुदायानं पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे की आम्ही देशवासियांसोबत आहोत, या देशाच्या एकात्मतेसोबत आहोत. आपण काही वेळापूर्वीच त्या सगळ्या मुस्लिम बांधवांचे ज्यावेळी बाईट दाखवले, त्यांची भावना दाखवली की तीव्र होती. एक कापला 40 मुंडकी आणा. देशातला मुस्लिम समाजही आक्रमक झालाय. तो या देशाच्या सैन्याला, देशाला सांगतोय की आता आपण एकत्र लढण्याची गरज आहे. ही जी भावना असते ही देशाच्या एकात्मतेत नसते, ही जी भावना असते ही देशाच्या मातीत नसते. लढवणारे, भांडणारे अनेक असतील, पण एकत्र राहणारेही आपण आहोत, हा संदेश या निमित्तानं दिला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थेट गृहमंत्र्यांनी पार्थिवाला खांदा दिला आणि मुस्लिम समुदायानं थेट बंद केला. या दोन गोष्टी आजच्या या देशाला सगळ्यात महत्वाच्या आहेत. नक्कीच खूप महत्वाची ही गोष्ट होती ऋषी. आतापर्यंत गृहमंत्र्यांनी अशा प्रकारे शहीदाच्या पार्थिवाला खांदा देणं ही दृश्य आपण कधीच पाहिली नव्हती. आज राजनाथ सिंग यांनी ज्यावेळेला शहीदांच्या पार्थिवाला अशा प्रकारे खांदा दिला त्यावेळेला एक ती वेगळी गोष्ट ही जाणवली की हो, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री इथे शहीदांना मानवंदना देत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी देखील या सगळ्या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि आपण सरकारच्या सोबत आहोत, पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. एरवी राजकीय पक्ष हे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत असतात, वेगवेगळे मुद्दे असतात, प्रत्येकाची तत्व असतात. मात्र देश ज्या वेळेला संकटात असतो, देशावर जेव्हा संकट ओढवतात त्यावेळेला सर्व राजकीय पक्ष आम्ही एकत्र आहोत हा संदेश मात्र नक्कीच जातो. अरविंद केजरीवाल शहीदांना इथे श्रद्धांजली अर्पण करतायत. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील इथे उपस्थित होती. अखेरची मानवंदना या शहीदांना इथे दिली जाणार आहे. दिल्ली विमानतळावरची थेट दृश्य आपण पाहतोय. शोकाकुल असं वातावरण या ठिकाणी आहे. राजनाथ सिंग आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन हे देखील इथे उपस्थित राहिलेले आहेत. राजनाथ सिंग आणि निर्मला सीतारामन या ठिकाणी पोहोचले. आज सकाळपासूनच राजनाथ सिंग हे काश्मीरमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते दिल्लीला इथे आलेत आणि त्यांनी शहीदांच्या पार्थिवाला खांदा देखील दिला होता. राजनाथ सिंग शहीदांना मानवंदना अर्पण करतायत. थेट दृश्य पालम विमानतळावरची. पुलवामा इथल्या हल्ल्यामध्ये 37 जवान आपण गमावलेले आहेत. 37 शहीद जवानांना या ठिकाणी राजनाथ सिंग श्रद्धांजली अर्पण करतायत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या देखील शहीदांना इथे मानवंदना देत आहेत.
त्यांच्यासाठी देखील ही एक खूप शोकाकुल अशी घटना. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन शहीदांना मानवंदना देत आहेत. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचतील. राहुल गांधी तसेच राजनाथ सिंग, निर्मला सीतारामन यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ऋषी, मगाशी आपण म्हणालो की सर्व धर्मीयांनी पाकिस्तानचा निषेध व्यक्त केलाय, दहशतवादाचा निषेध व्यक्त केलेला आहे, पाकिस्तान मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा दिलेल्या आहेत. तर दहशतवादाला कधीच जातपात किंवा धर्म नसतो असं म्हणतात आणि त्यामुळेच असा एखादा दहशतवादी हल्ला झाला तर सर्व धर्मीय एक होत असतात. आणि आपल्या देशाचं हे वैशिष्ट्य आहे की विविधतेनं नटलेला खरं तर आपला देश आहे. मात्र ज्या वेळेला देशावर अशा प्रकारे संकट येतं त्यावेळेला समाज एक होत असतो. त्यामध्ये कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो. आणि खरं तर हीच आपल्या देशाची ताकद आहे आणि हीच ताकद सीमेवर आपलं रक्षण करणाऱ्या जवानांमध्ये देखील असते. निखिला, एक गोष्ट आवर्जून सांगावी लागते की एक गोष्ट किंवा या प्रकारच्या बातम्या आपण नेहमी दाखवतो की सैनिक भरतीला मिळालेला उदंड प्रतिसाद. काय असते सैनिक भरती? ती जोश येतो कुठून, ती जिद्द येते कुठून? जगण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशासाठी मरण्यासाठी जी उर्मी असते ती या जवानांमध्ये येते. अजूनही महाराष्ट्राच्या घराघरातला असाही काही तरुण नसेल की जो देशासाठी लढण्याची त्याची उर्मी नसेल. देशभावना आपल्या प्रत्येकाच्या कणाकणात आहे, मनामनात आहे आणि नेमकी हीच गोष्ट त्यांना लढायला शिकवते, त्यांना जगायला शिकवते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्थिव झाल्यानंतरही असं म्हणतात चिरंतन उरायला शिकवते. मला वाटतं ही जी गोष्ट आहे की ह्या सगळ्या ज्या संविधानानं दिलेल्या आहेत, देशाप्रती केलेली आदर असेल आणि दहशतवादाविषयी केलेली लढाई असेल, आपल्या माणसाचं रक्षण हे केवळ आपल्या कुटुंबापुरतं किंवा आपल्या घरापुरतं असू शकत नाही. अवघा देश हे माझं घर आहे, ही भावना आज अजूनही या तरुणांमध्ये जिवंत आहे. आणि म्हणूनच सैनिक होऊन देशासाठी ही माणसं जगतात खऱ्या अर्थानं आणि त्याचंच आपल्याला प्रबळ भावना दिसतं. आपण आज दिवसभरात या सगळ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांचे बाईट चालवले, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. प्रत्येकाचं होतं की एका डोळ्यात दुःख आहे पण दुसऱ्या डोळ्यात अभिमान आहे की माझा मुलगा देशासाठी शहीद झाला. अजून एक मुलगा असता तर तोही देशासाठी पाठवला असता. ही जी देशप्रेमाची भावना आहे ही या सगळ्यातनं दिसते. आणि आज विमानतळावर असलेली शांतता ही याच गोष्टीवर बोलतेय. बाकी कुठेही नेहमी गजबजलेला परिसर आज शांत काय? आज शांत आहे त्यांच्या रडण्यानं, आज शांत आहे पुन्हा लढण्याच्या उर्मीनं. संपूर्ण देशभरातलं हे चित्र आहे. खरं तर विमानतळावरचं प्रातिनिधिक म्हणावं लागेल, पण गेल्या 24 तासात संपूर्ण देशभरात एक शांतता पसरली आहे. ही शांतता आहे संतापाची, ही शांतता आहे उत्तर घेण्याची, ही शांतता आहे रक्ताच्या थेंबाचा हिशेब मागण्याची. मला वाटतं या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण प्रत्येकानं देशवासीय म्हणून समजून घेण्याची गरज आहे. नक्कीच ऋषी. आणि तो सीमेवर लढत असतो, तो देशाचं रक्षण करत असतो, तो आपलं रक्षण करत असतो, म्हणून आपण इथे सुखानं झोपू शकतो. काल ऋषी आपण पाहिलं तर काल व्हॅलेंटाईन डे होता, प्रेमाचा दिवस होता, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस होता. संपूर्ण देश ज्यावेळेला व्हॅलेंटाईन डे साजरा करत होता तेव्हा तेच जवान त्या ठिकाणी दहशतवादी कारवायांना बळी पडत होते. आपल्या देशाचं रक्षण करताना तिथे शहीद होत होते. ही दृश्य खरं तर आपण सगळ्यांनीच अनुभवलेली आहे. कालचा दिवस हा आपल्या देशाच्या इतिहासामध्ये अक्षरशः काळाकुट्ट दिवस म्हणून सुद्धा नोंदवला जाणार आहे. हा दिवस आपण खरं तर कधीच विसरू शकत नाही, कारण एका दहशतवादी हल्ल्यामध्ये 37 जवान हे शहीद झालेले आहेत. जसं ऋषी तू म्हणालास की एका भरतीसाठी कित्येक लाखो तरुण त्या ठिकाणी येत असतात, तर एक जवान तयार होण्यासाठी किती मोठं योगदान असतं, किती मेहनत असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इतकी सगळी मेहनत केल्यानंतर एक जवान तयार होत असतो आणि अशा वेळेला आपण 37 जवानांना मुकलेले आहोत, त्यांना आपण गमावलेलं आहे. ही भावनाच खरं तर खूप तीव्र आहे. खूप मोठं योगदान असतं या लोकांचं आपल्या देशासाठी. आणि अशा प्रकारे जवान ज्या वेळेला आपण गमावतो त्यावेळेला खरं तर अपेक्षेपेक्षाही खूप जास्त आपण काहीतरी गमावलेलं असतं.
नक्कीच निखिला, या क्षणाची जी दृश्य आहेत ती अत्यंत महत्वाची आहेत, कारण एकाच वेळी आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीचे जे सर्व प्रमुख आहेत त्यांच्यासोबत निर्मला सीतारामन असतील, राजनाथ सिंग असतील, राहुल गांधी असतील, राज्यवर्धन सिंग राठोड असतील, अजित डोवाल असतील, ही माणसं म्हणजे या क्षणाला देशाच्या राजकीय नेतृत्व, सामरिक आणि युद्ध या सगळ्या गोष्टीची एक प्रमुख नेतृत्व आहे. हे प्रमुख नेतृत्व एका क्षणाला एकत्र येणं आणि एकत्र येऊन त्यांची दिलेली मानवंदना ही म्हणजे केवळ मानवंदना नाही आहे, तर एकजुटीचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. देश पुन्हा एकत्र लढण्यासाठी आज सज्ज होतोय. देश ही एकत्र लढणं म्हणजे केवळ सीमेपल्ल्याड नसतं, एकत्र लढणं म्हणजे दहशतवादासोबत नसतं, एकत्र लढणं म्हणजे पुन्हा नव्यानं ताकदीनं आपण प्रजासत्ताक आहोत ते प्रजासत्ताक अबाधित ठेवणं ही गोष्ट असते. मला वाटतं ही दृश्य त्याचीच अत्यंत बोलकी आहेत. आपण या दृश्यामधून पाहतोय कारण तीनही दलाचे प्रमुख जवान उपस्थित आहेत. राहुल गांधी उपस्थित असतील, अरविंद केजरीवाल असतील, ममता बॅनर्जी असतील, राज्याच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रवाह जे सरकारच्या विरोधात असतात, पण विरोधात जरी असले तरी आज या घडीला सरकार सोबत आहे, देशासोबत आहेत. ही भावना आणि हा मेसेज ज्यावेळी लोकांपर्यंत जाईल त्यावेळी एक फार मोठी गोष्ट घडेल आणि ती म्हणजे देशवासीय पुन्हा एकत्र आहेत. जे आज ज्या मुठीत दगड घेण्यासाठी वळतायत त्या मुठी पुन्हा झेंडा घेण्यासाठी वळतील, हाच या सगळ्यातनं एक आशावाद आहे. कारण आपण म्हणतो की युद्ध कोणासोबत करायचं आहे, युद्ध कोणासोबत भांडायचं आहे, आपल्याला पाकिस्तानसोबत भांडायचं आहे की त्या दहशतवाद्यांसोबत भांडायचं आहे, दहशतवाद्यांसोबत भांडायचं की एका धर्मासोबत भांडायचं आहे, धर्मासोबत भांडायचं आहे की त्या मशीनगन सोबत भांडायचं आहे. या सगळ्या गोष्टी या दृश्यांमधनं दिसत आहेत. जर वारंवार आपण जर ट्विटर फॉलो केलं तर आपल्याला लक्षात येईल की हे जे ट्विट पडतायत म्हणजे अगदी देशातल्या प्रत्येक राजकीय नेत्याची जी भावना आहे ती भावना या निमित्तानं दिसतेच, पण देशातल्या संपूर्ण परिस्थितीचंही वर्णन आज दिसतंय. राहुल गांधींसारखा अगदी कालपर्यंत संपूर्ण देशाच्या राजकीय नेतृत्वावर जी व्यक्ती प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते त्यांचं एक ट्विट आलं, त्यांचं प्रियंका गांधींचं एक ट्विट आलं की आज आम्ही देशासोबत आहोत. मला वाटतं या क्षणाला फक्त आपण देशासोबत असणं ही गोष्ट महत्वाची आहे आणि ती प्रत्येकानं सांभाळणं गरजेचं आहे. निर्मला सीतारामन असतील, अगदी राजनाथ सिंग असतील, आणि एक गोष्ट महत्वाची की देशाचे गृहमंत्री पार्थिवाला खांदा देतात. ही गोष्ट सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. निखिला, ऋषी, इथे सैन्याचं मनोबल वाढवणं, मनोधैर्य वाढवणं तेवढंच महत्वाचं आहे, तसंच संपूर्ण देश एक आहे हे दाखवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. मात्र त्याचबरोबर या 37 जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही हे जे पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे, तर त्यासाठी खरंच ठोस काहीतरी करावं लागणार आहे. आतापर्यंत पाकिस्तान बरोबर अनेक चर्चा झाल्या, सर्जिकल स्ट्राईक करून झालं, आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव टाकून सुद्धा झालेला आहे. पाकिस्तानशी संबंध तोडण्याचे अनेक भाषा देखील या ठिकाणी झालेल्या आहेत. समजूत घालण्याचे, मैत्री पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचेही प्रयत्न करून झालेले आहेत. मात्र आता ठोस कारवाई करा ही संपूर्ण देशवासियांची भावना आहे. ऋषी, तुला आठवत असेल तर उरीचा हल्ला असो किंवा मग पठाणकोटचा हल्ला असो, त्या प्रत्येक वेळेला प्रत्येक भारतीयाची हीच भावना होती की आता पाकिस्तानला धडा शिकवा. आता खरंच ती वेळ आलेली आहे की आता खरंच पाकिस्तानला अशा प्रकारचा धडा शिकवायला हवा. जर संपूर्ण देश एकत्र आहे, संपूर्ण राजकीय पक्ष एकत्र आहेत, तर अशा वेळेला आता वेळ दौडू नये, तर पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा ही भारतीयांची भावना आहे, हा भारतीयांचा संताप आहे आणि त्याला सुद्धा आता कुठेतरी वाट करून द्यावी लागणार आहे. नक्कीच मला असं वाटतं की आपण एक सजग माध्यम म्हणून लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवणं आणि लोकांचा संदेश सरकारपर्यंत पोहोचवणं म्हणून आपण वृत्तवाहिन्या म्हणून फार मोठी जबाबदारीचं काम करतोय. लोकांपर्यंत आपण एक संदेश विचारला पाहिजे की आपल्याला नेमकं भांडायचंय कुणाचं बरोबर, पाकिस्तानमधल्या जनतेबरोबर भांडायचंय की दहशतवादाविरुद्ध भांडायचंय. मग दहशतवाद नेमका कुठे आहे? काश्मीरमध्ये असणारा आदिल हा तर त्यांचा नागरिक नाहीये, तो आपलाच नागरिक आहे. त्यामुळे दहशतवाद या शब्दाची व्याख्या पुन्हा एकदा आपल्याला शोधावी लागेल की पुन्हा एकदा आपल्याला गांधींच्याच विचाराकडे जावं लागेल. मान्य आहे, जशास तसं उत्तर दिलंच पाहिजे, पण हे कुठपर्यंत, किती विध्वंस करायचा? कारण अशाच विध्वंसानं हिरोशिमा आणि नागासाकी निर्माण झालं होतं आणि त्याचे परिणाम कैक पिढ्यानंतर अजूनही आपण भोगतोय. एका क्षणात उद्ध्वस्त करण्याची ताकद भारतात आहे, पण भारताचा संयम म्हणजे त्याची गळचेपी, बोटचेपी ताकद असूच शकत नाहीये. भारताची प्रचंड ताकद आहे. 26 जानेवारीला राजपथावर दिसणारं चित्र एका दिवसात जर पाकिस्तानच्या सीमेवर आलं
तर नकाशा सोडा, त्याच्या पल्ल्याची सीमाही दिसणार नाही. मग एवढी मोठी सामरिक ताकद असताना आपण पोखरले गेलो आहेत कुठे? आज राजनाथ सिंग यांनी केलेला आरोप हा आज खऱ्या अर्थानं गंभीरपणे आपण घेतलाच पाहिजे. नोटाबंदीनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले की या देशातल्या दहशतवादाला काय झालं, पण आज हा पैसा पाकिस्तानच्या मार्गाने काश्मीरमध्ये वापरला जातोय. मुळात आपण हा पैसा वापरतोय का, या दहशतवादावर, या फियादीन मुवमेंटवर आपण काम केलं पाहिजे. आणि त्याच वेळेला जशास तसं आणि अशाच असं अशा दोन्ही पद्धतीवर काम करण्याची आज फार मोठी गरज आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या निमित्तानं पंतप्रधानांनी केलेला पाकव्याप्त काश्मीर वेळ पडली तर ताब्यात घेऊ हा संदेश सैन्यासाठी, देशासाठी आणि दहशतवाद्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण या ज्या सगळ्या गमजा आहेत त्या पाकव्याप्त काश्मीरवरनं आपल्याला त्रास देणं सुरू झालंय. आणि त्याच वेळेला अन्य देशांची जी, चीन सारखा देश जर आज दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारताची कोंडी करत असेल तर त्यालाही जशास तसं उत्तर आपल्या परीनं लढण्याची ताकद आपण ठेवलीच पाहिजे, ही देशवासियांची भावना आहे. निखिला. नक्कीच. आणि ऋषी, आपण नोटाबंदीचा जो उल्लेख केला, नोटाबंदीनंतर बारामुल्ला सारखा जो भाग आहे त्या ठिकाणी कारवाया बंद झालेल्या आहेत. त्याचबरोबर जी दगडफेक होत होती श्रीनगरच्या रस्त्यांवर, ती दगडफेक देखील थांबवण्यामध्ये आपल्याला तेवढंच यश आलं होतं. पीडीपी बरोबर जरी भाजप गेली असली तरी त्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी थोडी शांतता प्रस्थापित करण्यामध्ये का होईना यश देखील आलेलं होतं. राजकीय इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य असं काही नाही असं म्हटलं जातं. आज पंतप्रधान मोदींनी जे म्हटलं की आपण या लष्कराला संपूर्णपणे मोकळीक दिलेली आहे, त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे या सगळ्याशी लढण्यासाठी. त्यांचे हात कोणीही बांधून ठेवलेले नाहीत असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं. आणि ते देखील सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे. ज्यावेळेला आपण अशा प्रकारे 37 जवान गमावतो त्यावेळेला सैन्याचं मनोबल वाढवणं देखील तेवढंच महत्वाचं असतं. नक्कीच. मला वाटतं या सगळ्या संदर्भात आज सकाळी जी गोष्ट आली, सकाळपासून जो विचार प्रवाह सुरू झाला, लिट्टेचा बिमोड होऊ शकतो तर मग दहशतवाद्यांचा बिमोड का नाही होऊ शकत? जी गोष्ट श्रीलंका सारखं राष्ट्र करू शकते, जी गोष्ट अफगाण, सिरिया या राष्ट्रांमध्ये होऊ शकते, तर नेमके आपण अडलोय कुठे? प्रशासनानं या भूमिकेवर आता गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. कारण या गोष्टी कालपर्यंत फक्त नागरिकशास्त्राच्या पुस्तकात होत्या, या गोष्टी फक्त मोठमोठ्या इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्रांच्या अग्रलेखात होत्या. आता सर्वसामान्य माणसाची जगण्याची गरज झाली आहे की आता थेट कारवाई करा. कारण ही गोष्ट आता देशाच्या सरहद्दीपर्यंत नाहीये, माझ्या उंबऱ्यापर्यंत येऊन थांबली आहे. आणि एखादी गोष्ट ज्यावेळी उंबऱ्यापर्यंत येते त्यावेळी घरातल्या माणसांनी आता विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मोदींनी ठरवलं, देशाच्या सैन्यानं ठरवलं तर एका क्षणात होऊ. ऋषी, थोडंसं थांबवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पालम विमानतळावर दाखल झाले आहेत. पंतप्रधानांकडून अखेरची श्रद्धांजली, मानवंदना शहीद जवानांना दिली जाणार आहे. हे दृश्य आपण थेट पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी पालम विमानतळावरून थेट लाईव्ह आपण पाहतोय. पंतप्रधान शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतायत. शहीदांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. दहशतवाद समूळ उपटून टाकू, पाकिस्तानला धडा शिकवू असं देखील पंतप्रधानांनी म्हटलंय. आणि तीच खऱ्या अर्थानं या शहीद जवानांना श्रद्धांजली असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांना मानवंदना दिली आहे.